नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सुरुवातीला आता आपण इथे एक चार्ट पाहिलेला आहे की जो इंचेस चार्ट आहे। त्यानंतर आता आपण पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। याआधी आपण थेरी पाहिलेले आहे। तर पेपर कटिंगसाठी इथे मी अशा पद्धतीचा एक चार्ट पेपर घेतलेला आहे आणि साधारण आता चार्ट पेपरवर ज्यावेळी कटिंग करतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची आहे पहिल्यांदा। तर ब्लाउजची टोटल तयार उंची 14.5 इंच आहे प्लस 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं। म्हणजे मी इथे 15.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आणि इथे मी बॅक पार्टची कटिंग न करता फक्त फ्रंट पार्टची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे। तर त्याचबरोबर इथे 2 इंच मी जे आहे जागा सोडलेली आहे। फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत आपण। 2 इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने लाईन जी आहे ती आखून घेतली। आपण ह्याच पॅटर्नमध्ये कटोरी देखील वाढवून कशी घ्यायची हे पाहणार आहोत। त्यानंतर 38 चेस्ट साइजचा हा ब्लाउज आहे। तर याकरता मी 6 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्यानंतर परत आपल्याला 6 इंचावरती परत एक खाली मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आर्महोलसाठी आपल्याला एक सरळ रेष आखून घ्यायची आहे। एक लक्षात घ्यायचं आहे की आर्महोलची जी लेंथ आहे ती इथे या साइजमध्ये मी 6 इंच घेणार आहे। तर तुम्हाला पूर्ण आर्महोल जे आहे मेजर करून घ्यायचा आहे किंवा ब्लाउजवरून मेजर करून त्याचा हाफ पार्ट इथे घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं। त्यानंतर आता जी रेष आपण आखली तिथून गळारुंदी टाकून घेतली। तर या साइजमध्ये मी गळारुंदी साधारण 3.5 इंच घेतलेली आहे। फुल बस्ट 38 आहे तर गळारुंदी जी आहे 3.5 इंच घेतली। पुढचा गळा 7 इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि इथे देखील 3.5 इंचाचं एक मार्किंग आपल्याला करून घ्यायचं। म्हणजे खालच्या बाजूने गळ्याची रुंदी जी आहे ती वाढायला नको। गळ्यासाठी बॉक्स जो आहे तो आखून घ्यायचा। इथे लक्षात घ्या, साधारण या कोणत्याही ब्लाउजमध्ये आपण पुढचा गळा जो आहे 6, 6.5, 7, 7.25 पर्यंत ठेवतो, त्यापेक्षा डीप ठेवत नाही। तर 9.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आर्महोल साईडला। तर हे का, तर तुमची जी फुल बस्ट आहे किंवा चेस्ट ज्याला म्हणू शकतो आपण, तिला भागिले 4 करून घ्यायचं। तर 38 इंचाचा ब्लाउज आहे तर आपण 38 चेस्टचा ब्लाउज आहे तर 9.5 इंच मार्किंग करून घेतलं। सेम मार्किंग आपण वेस्ट साईडला पण करून घेतलेलं आहे। इथे फ्रंट पार्ट आपल्याला काढायचा आहे त्यामुळे सेम मार्किंग 9.5 इंचावरती केलं। आता ज्यावेळी तुम्ही बॅक पार्टची पहिल्यांदा कटिंग कराल तर वेस्टसाठी तुम्हाला इथे 32 इंच जी आहे ती वेस्ट आहे तर 8 इंचाचं मार्किंग करायचे। आता आर्महोलसाठी क्रॉस रेष जी आहे ती आखून घेतली आणि कर्व घेतलेला आहे। तर फ्रंट आर्महोलसाठी 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि ज्यावेळी बॅक पार्टची कटिंग कराल त्यावेळी तुम्हाला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। बॅक पार्टची सेम अशीच कटिंग करायची आहे। बॅक पार्टची उंची सेम ठेवणार आहोत आपण, फक्त बॅक पार्टमध्ये जो वेस्टचा पार्ट आहे तो जरा कमी येणार आहे। तर इकडे 2 इंच असं मार्किंग केलं। आता त्यानंतर काय करायचं आहे, गळ्याची मार्किंग करायची। तर इथे मी राऊंड नेक घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याची इथे मार्किंग करून घेऊ शकता, पण जर बिगिनर्स असाल तर माझं असं म्हणणं आहे स्पेसिफिक की तुम्ही गोल गळा घ्या। आता आपल्याला इथे योकपट्टी कट करायची आहे। तर योकपट्टीसाठी जी हुक लूक पट्टी आहे तिथून 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि अपोजिट साईडला 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी, साधारण 2.5 ते 3 इंच प्लस या साईजमध्ये मी 2.5 इंच मार्जिन घेतलेली आहे। बिगिनरसाठी स्पेशली इथे घेतलेली आहे मार्जिन। 2 इंचापर्यंत मार्जिन सफिशियंट असते, पण जे बिगिनर्स आहेत त्यांनी इथे 2.5 इंच मार्जिन घेऊन चला, जेणेकरून ब्लाऊज कमी जास्त किंवा फिटिंगमध्ये कमी जास्त व्हायला नको आणि चुकल्याचे चान्सेस फार कमी होतात। सर्व पॉईंट्स जे आहेत ते व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे पहा, इथे अशा पद्धतीने योकपट्टीचं जे आपण मार्किंग केलं हे पहा, 2.5 इंचावरती मी इथे योकपट्टीचं मार्किंग केलं समोरच्या बाजूने आणि या बाजूने 3.5 इंच, साधारण 3 ते 3.5 इंच। आता ही लेग कर्व स्केल मी घेतलेली आहे, जे की सलवार किंवा पॅन्ट प्लाझो वगैरे बनवतो त्याकरता ही स्केल यूज करतो। तर या पद्धतीने मी असा आकार देऊन घेणार आहे जेणेकरून खूप छान आकार येतो। तर हा मी आकार देऊन घेतला। आता आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर या साईजमध्ये कटोरी कशी बनवायची, आता हे जे मार्किंग केलं ते मार्किंग सोडून आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर या साईजमध्ये साधारण किती इंचाची कटोरी असावी, तर 38 भागिले 6 करायचं। 6.33 इंच तुम्हाला इथे दिसत आहे, तर 6.3 इंच आपल्याला घ्यायचे। म्हणजे इथे आपल्याला या साईजमध्ये 6.3 इंचाची कटोरी जी आहे ती रेडी ठेवायची। कोणत्याही साईजमध्ये कटोरीचं माप काढायचं असेल तर तुम्हाला याच पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून जे आहे मार्किंग करायचं। तर 6.3 इंचावरती इथे मार्क केलं,
त्यानंतर आमोल साईडपासून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. हे सर्व साईजसाठी फिक्स आहे 38 इंच. आता त्यानंतर जी कटोरी आपण गळ्याच्या साईडला जॉईंट करतो तर त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर 38 भागिले आता इथे तुम्हाला करायचं आहे 8, म्हणजे 38चा 8वा भाग काढून घ्यायचा. हे पहा 38 भागिले 8. डायरेक्टली मोबाईलवर करायचं तर 4.75 मेजरमेंट येते. तर 4.75 म्हणजे किती, तर साधारण हे पहा अशा पद्धतीने गळ्याच्या बाजूने आपल्याला ठेवायचं आहे. तर 4.5 इंचाचं जे आहे मार्किंग येतं. 4.75 म्हणजे 4.5 इंच. 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं, किंवा तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता की गळ्याच्या वरती आपल्याला साधारण 1 इंच ते 1.5 इंच असं मार्जिन घ्यायचं आहे किंवा मार्किंग करायचं. आता हे तिन्ही पॉईंट्स जे आहेत ते मी व्यवस्थित कनेक्ट करून घेतले. तिन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घेतले. आता ही झाली आपली बेसिक कटोरी. आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची. तर ही कटोरी कशी वाढवून घ्यायची ते लक्षात घ्या. आता हे मी 5 इंच का घेतलं, तर कटोरीची जी उंची आहे ती योगपट्टीपर्यंत 5 इंच आहे, म्हणून मी तिरकं स्टेप जो आहे 5 इंच ठेवला. त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने इथे 8.5 इंच मेजरमेंट येत आहे. त्याचा सेंटर करून घ्यायचा, म्हणजे हाफ पार्ट करून घ्यायचा. टेप जो आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. एक मार्क करायचं, म्हणजे हा झाला कटोरीचा सेंटर. आता हा सेंटर जो आहे तिथूनच खाली आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि वरती 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं. तीनही पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे. तीनही पॉइंट्स मी इथे कनेक्ट करून घेतले. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर जी मेन कटोरी आहे ती आता आपण इथे कट करत आहोत. तर बघितलं 1.5 इंच परफेक्ट मार्जिन आलेलं आहे, मार्किंग आलेलं आहे. आता हे पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे. हे पॉइंट्स कनेक्ट करून घेतले. आता तुम्ही पाहू शकता की एकाच पार्टमध्ये आपण कटोरी वाढवून पण घेतली. सेपरेट वेगळी कटोरी कट करायची आपल्याला किंवा वाढवायची गरज लागली नाही. तर अशा पद्धतीने हे पॉइंट्स कनेक्ट करून घेतली. तर ही आपली मेन कटोरी जी आहे तयार झालेली आहे. त्यानंतर साधारण आता इथे हे पहा, जर तुम्हाला कटोरीला पफ कमी हवा असेल तर 1 इंचापर्यंत मार्किंग करायचं अशा पद्धतीने, आणि साधारण 1.5 इंचापर्यंत तुम्ही ही प्लेट जी आहे ती घेऊ शकता. तर मी 1 इंचावरतीच इथे मार्किंग केलेलं आहे, कोणी 1.25 इंचावरती करतं. आता काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने जी मी मार्किंग केलेली आहे तिथून ही झाली आपली मेन कटोरी. तर ह्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्याची कटिंग करून घ्यायची आहे. पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये चेंजेस असे असतील की आपल्याला योगपट्टीची जी आहे सेपरेट कटिंग खालच्या बाजूला करून घ्यायची आहे. तर जी रेष आपण आखलेली आहे हे पहा, योगपट्टी मोजून घ्यायची 3.5 इंच. या बाजूला मी परत 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि सेम अपोजिट साईडला आता आपल्याला करायचं आहे 2.5 इंचावरती मार्किंग. ज्या पद्धतीने आपण वरती मार्क केलं होतं त्याच पद्धतीने परत आपल्याला इथे लेग कर्व स्केल ठेवायचे आहे आणि हे पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे. फक्त लक्षात घ्यायचं आहे की परफेक्ट जे आहेत ते मेजरमेंट यायला हवे. जी योगपट्टी आपण वर घेतली त्याच पद्धतीने कर्व स्केल मी ठेवून घेतलेली आहे, लेग कर्व, आणि अशा पद्धतीने आपली योगपट्टीची मार्किंग झालेली आहे. पॉइंट्स कनेक्ट करून आता ही जी आहे आपली योगपट्टी तयार झाली. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपला बॅक नेक जो आहे तो डीप आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॅक नेक जो आहे तो डीप आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की शोल्डर डाऊन कुठे करायचं. ज्यावेळी बॅक नेक डीप असतो त्यावेळी ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर त्यावेळी काय करायचं, आता इथे पहा मी परत लिहित आहे की चेस्ट राऊंड घ्यायचा आहे, भागिले तुम्हाला 8 करायचं आहे. जे मेजरमेंट येईल त्या पद्धतीने वरती जॉईंट करायचं. इथला पार्ट किती घ्यायचा कटोरीचा, तर 38 भागिले तुम्हाला इथे 6 करायचं आहे. कोणत्याही ब्लाऊजचं मेजरमेंट न घेता तुम्ही डायरेक्टली पेपर कटिंग वरती देखील न्यू ब्लाऊज जो आहे तयार करू शकता. तर जसं मी सांगितलं की शोल्डर डीप नेक आहे, तर शोल्डर कुठे डाऊन करायचा, तर शोल्डर डाऊन करायचा आहे तुम्हाला गळ्याच्या बाजूने अशा पद्धतीने. तर गळ्याच्या बाजूने व्यवस्थित शोल्डर डाऊन करून घ्यायचा. सेम असाच आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे. बॅक पार्टमध्ये फक्त वेस्टचं मेजरमेंट वेगळं येणार आहे. तर इथे कटिंग आपली झालेली आहे आणि खूप छान अशी परफेक्ट कटिंग आपली इथे झालेली आहे. बिगिनरसाठी एकदम इझी आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. नेक्स्ट डे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचा प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो अपलोड होणार आहे.